नमस्कार माझ्या सर्व महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला. निवडणुका झाल्या, रिझल्ट आला, सगळं झालं. सगळीकडे बघतो, सगळं भाजपवाल्यांची सगळीकडे सत्ता आली. ठीक आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे. आले कशा आले कसे नाही हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण खास करून आहे ना, मला फक्त बोलायचं आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. मुंबईतल्या लोकांना नेमकं काय हवं आहे, काय तुम्हाला काम करणारा माणूस पाहिजे की पैसे वाटून तुम्हाला विकत घेणारा पाहिजे? काय नाही केलं राजसाहेबांनी, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, सगळं सांगितलं. यार आपण मराठी माणसं म्हणून कधी एकत्र येणार आहोत? उद्या आहे ना, तुम्ही दिलं, ज्यांना निवडून द्यायचं होतं त्यांना दिलं. माझं तर स्पष्ट मत असं आहे की मराठी माणसाने आपल्याला मतदान केलं आहे, पण ते कुठं गेलं आहे ना, हा संशोधनाचा विषय आहे की हा मतदान गेला कुठे. राजसाहेब, तुम्ही इतकी दिवस लोकांना सांगताय, सगळ्या गोष्टी क्लिअर करताय, आपला मराठी माणूस आहे ना, नाही समजू शकत ह्या गोष्टी. तुमचं एक वाक्य तुमच्या सभेमध्ये बोलला होतात ना साहेब, मला आज पण ते आठवतं आहे. जेव्हा गुजरातचा वरवंटा फिरेल ना, तेव्हा तो बघणार नाही की तो मनसेवाला आहे शिवसेनेवाला आहे. त्यामध्ये जे जे आहेत ना मराठीमध्ये, मराठी लोक भाजपमध्ये, ते पण त्या खाली जाणार आहेत. आणि ह्या गोष्टी होणार साहेब, नक्की होणार आहेत. आज बघतो यार, काम करणाऱ्या लोकांना मतदानच नाही. रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत इलेक्शनच्या आदल्या दिवशी यार पैसे वाटणारे लोक आम्ही बघितले. त्यांचा विजय, जो घरातून बाहेरच पडत नाही, त्या लोकांचा विजय होतो. खरंच अशा गोष्टी जर चालल्या ना, तर खरंच साहेब ते लोकशाही आहे ना, लोकशाही आता उरलीच नाही आहे, ही हुकुमशाही झाली, हुकुमशाही आहे. राजसाहेब, तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो, सोडून द्या या मराठी लोकांसाठी काम करणं. जेव्हा मराठीच्या ढुंगणावर, मराठी माणसाच्या ढुंगणावर एखाद्या प्रियाची लात पडेल ना, तेव्हा खरंच ह्यांना सगळ्याच गोष्टीमध्ये आठवतात ना, फक्त राजसाहेब आठवतात आणि शिवतीर्थ आठवतं. साहेब, नका लक्ष देऊ या लोकांकडे.